सन 1974-75ची घटना. उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या. मी व माझा मित्र पठाडे मुकदम म्हणून धरणावर काम करत होतो. मी आंशिक येथे तर श्री पठाडे वारला येथे काम करत होतो. सुट्टीच्या दिवशी गावात येत होतो. त्या समयी प्रत्येक गावाला झोपडपट्ट्या भेटल्या होत्या, परंतु तामसी या गावी झोपडपट्टी भेटली नव्हती. करिता मी व माझा मित्र पठाडे आम्ही दोघांनी बेघरांची यादी केली. सर्व लोकांच्या त्या विनंती अर्जावर सह्या घेतल्या आणि तो विनंती अर्ज तहसील कार्यालय वाशिम येथे पाठविला. विनंती अर्जाची दखल घेऊन तहसीलदाराची गाडी तामसी येथे आली व आमची चौकशी करू लागली, परंतु आम्ही दोघेही गावात नव्हतो. करिता तहसीलदाराने सरपंचाकडे व गावातील मंडळीकडे चौकशी केली, परंतु गावातील लोक आम्हाला दोष देऊ लागले की यांनी असा अर्ज करायला नको होता. आम्ही सुट्टीमध्ये गावी आलो तर आमचे राजाराम मामा म्हणू लागले, काय अर्ज पाठवता आणि गावात राहत नाही. सरपंच व तहसीलदार आम्हालाच बोलू लागले. त्यावेळी मी म्हटले, काय झाले, अर्ज कशाला पाठविला. सरपंच म्हणू लागले. आम्ही म्हटले, चला सरपंचाकडे जाऊ. आम्ही सरपंचाकडे गेलो. सरपंचसुद्धा तसेच बोलू लागले. नंतर मी त्यांना म्हटलं, साहेब हे काम तर तुमचं आहे. प्रत्येक गावाला झोपडपट्ट्या भेटल्या, फक्त आपलं एक गाव आहे की झोपडपट्टी भेटली नाही. करिता आम्ही हे विनंती अर्ज पाठवला आणि उलट तुम्हीच म्हणता अर्ज कशाला पाठविला. बरीच बोलचाल चालू होती, वादविवाद चालू होता आणि हे वादविवाद आणि बोलचाल सरपंचाचे वडील बाबू शेठजी यांनी ऐकला. ते लगेच बाहेर आले व सरपंच नंदकिशोर यांना म्हणाले, नंदू ते जे बोलतात त्यांचं अगदी बरोबर आहे. तिथं प्रश्न मिटला. मग आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच तहसीलदार कार्यालयावर जाऊन तहसीलदार साहेबांची भेट घेतली. त्यांना विनंती केली, अर्ज करणारे आम्ही हो सर. त्यांनी सांगितले, तुमचे काम झाले. आणि नंतर लगेच सर्वांना झोपडपट्ट्याचे वाटप करण्यात आले. परंतु झोपडपट्ट्या एकदम गावाच्या बाहेर, चिखल दलदल, जवळून नाला वाहत होता आणि अशा अवस्थेत तिथे राहण्यास कोणीच तयार नव्हतं. आणि प्रत्येकाने मग आपले झोपडपट्टीचे काही कौल भेटतात, लाकडं भेटतात, ते घेऊन आपल्या घरी गेले. आणि सध्या त्या ठिकाणी पाहता तुम्ही तर गजानन महाराजाचं मंदिर उभारलेले आहे. या इथं राहताना, या घरी राहताना या विहिरीचं सुद्धा आम्ही पाणी भरलो. विहिरीत पाणी हे कधी काय पता नाही. आता हे पाणी संपलं, पण आम्ही इथं राहताना मी इथं पाणी राहत आहे, मग इथं पाणी आम्ही भरतो. आता हे घर कोणाचं आहे? बरं, शामराव सरकडे आणि रमेश सरकडे खाली गेले का तिकडे गेले. सदाशिव ते घर मेडिकल द्यायचं. बरं 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 बरं. आणि मग हे शामरावची पत्नी का मग? हो. मुलं किती आहेत? 3 मुलं आहेत. एक पेस आहे, एक आर्मीचे, एक बेड करायला. व्हेरी गुड व्हेरी गुड. शामराव पुढे त्याला वावरात गेले, चला चहा पाणी चहा घेतच नाही. ते जातो पाहिजे. हे शामराव सरकटी याचे पाणी. हां, तर मुलं ऐकले ना काय काय आहेत ते आहेत ना, बरोबर सांगितलं. पुन्हा सांगायचं. हां, एक मुलगा
पीएस आहे मोठा. एक मुलगा PS आहे. कुठे आहे सध्या? ते तिकडं गडचिरोली. गडचिरोलीला PS आहे. दुसरा आर्मीमध्ये आहे. हो. आर्मीत कुठे आहे माझा? जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर. दुसरा मुलगा आर्मीमध्ये आहे. आणि तिसरा B.Ed करायला औरंगाबाद. औरंगाबादला. त्याचं नाव काय? त्याचं नाव आणि बरं बरं बरं. अशा प्रकारे 3 मुलं मुली. मुलीच नाही. व्हेरी गुड. जाऊ दे काय बोल. तर ते हळद दाखव. हे घर दाखव. आता हे पहा, हे जे आहे ना, मी इथं बाजूला होतो, हे जनाजी जनाजीचं हे घर होतं. आणि जनाजीला 3 पोरं आणि किती 3 पोरी होत्या आहे का नाही. तर सर्वात मोठे नेवते मामा, 2 नंबर ज्ञानबा मामा आणि 3 नंबर प्रभू. तर प्रभू सरकटे आणि मी क्लासमेट होतो, एकाच वर्गात क्लास होतो. आणि मग इथं बचपनापासून इथं राहिलो. गुंफाबाई, प्रयागबाई आणि दारकाबाई आम्ही सोबत राहायचो इथं. अशा प्रकारे इथं नेहमी कसं राहायचं. तर आता हे यायचं घर इकडं पहिलं खूप त्याच्या मोठं घर होतं. हे इथून तिथून घर होतं. परंतु ते आता यायला सुद्धा तिकडं घर बांधलं. तिथं घर बांधलं वाटते नाही. आता आम्ही जातून पुढं अशा प्रकारे हे राहणार ही बाई नाव सांगता येतो. सोबतच आता इथं असताना मायनं भरपूर कष्ट केले बरं. इथं असताना आईनं म्हणजे भरपूर कष्ट केलेले आहेत. आम्ही एकत्र राहिलो आम्ही. आणि सारवण्या करायची, काय निंदन करायची, काही जवाऱ्या पाडणे करायची. आणि साळीमध्ये साळवून निंदायचं यायचं. आणि निंदा मग ते सावळीत काय करायचं, पाणी राहायचं पाणी. मग ते काय रे चालले जावं जाता काय तर खेकडे निघायचे. खेकडा पकडला की टाकलाच खेकडा बघायला टाकलायचे. घरी आणली की सत्य करून मस्त खायचं. तुझं नाव काय आहे? अशी झाड नाव तरकडे. कोणाचा मुलगा आहे तू? राहुलचा. कोणत्या वर्गात आहेस तू? बरं. व्हेरी गुड व्हेरी गुड. गेला आठवड्यात परीक्षा दिली ना. बरं दादा गेले नाही का? बरं बरं बरं. आता इथं कोण आहे मग आता? बरं बरं. हो. आणि या इकडे मामी मीना आहे ना आपली मीना मावशी. त्याची सासरे आहेत ना, त्याची पुतणी आणि विलास भाऊ, विलास बोरकर भाऊ. अलग पैसे. अशा प्रकारे हे इथंच नेहमी त्याचा वास्तव्य होतं. आणि ती पण शाळा होती. ही शाळा इथून आम्ही शाळातून जायचो. असं या शाळेत जायचो. तिथून शाळेत पाहून आलो आम्ही. बरोबर आहे. चला हे मी जे कहाणी सांगितली ना, परशुराम डोंगरदेव सोपानमध्ये, हे त्याच्यातले हे परशुराम डोंगरदेव डोक्याला फेटा बांधून सांगितले. फेटा बांधलेले ते पूर्ण कहाणी सांगितली. तिथं ते आपला घटना घडली ते अलीकडे या. आणि तिथं बाई त्यावेळेस हे लाईट गिट काय नव्हते. आणि हे पूर्ण दाखव. हे पूर्णच्या पूर्ण असं मोठं मैदान होतं. आणि मग आम्ही इथं काय करू, कबड्डी खेळायची, चिकणी मारून या खेळायचं तिथं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात हे तिथं झोपायचो आम्ही. हे इथं झोपायचो. तिथून चादर घेतलं, इथं यायचं, इथं झोपायचं. इथं कधी झोपायचं, इथं झोपायचं. आणि ह्या सर्व आमचे कबड्डी खेळायचे. आणि हे जे यांचं घर आहे ते घर आहे. हो दिसत आहे ना. ते त्यांचं घर आहे. आणि यायचं मूळ घर म्हणजे तिकडल्या साईडने आहे. 4-5 जण म्हणजे भाऊ. सर्वात मोठे मला वाटतं किसनदादा होते. सर्वात मोठे किसनदादा. नंबर 2 विष्णूदादा. नंबर 3 हे
आणि श्रीराम डोंगरते माझ्यासोबत ते आपल्या तुला माहिती होतं आपल्या घरी येते केबी दुरुस्तीसाठी ते सर्वात लहान आणि श्रीराम डोंगरते माझ्यासोबत पुन्हा शिकायला सुद्धा होते. आता एक आणखी याचा किस्सा सांगतो एकदा तिथं आम्ही होतो औरंगाबादला शिकायला. औरंगाबाद शिकायला आम्हाला जायचं, आम्हाला झालं रेल्वेनं जायचं होतं. आता रेल्वेने गेल्यानंतर काय झालं, आम्हाला पोहोचायला दादा हे दादा आणि भिका मास्तर होते, हे आले सोबत आमच्या पोहोचायला तिथं बसलो आम्ही. आता तिथं बसल्यानंतर काय झालं, हे कुठंतरी लग्न कुठंतरी गेले, आमच्यातून कोणतरी गेलो होतं. आणि मग ते रेल्वे स्टेशन पोलीसवाला आला, हे म्हणजे तुम्ही इकडे तिकडे काय करायला, तिकडे काय करायला, म्हणजे इकडे काय करायला, असं करायला. आता प्रसंगाला जो स्वभाव असा आहे, शब्द बोलायचाच नाही, शब्द कधी बोलायचाच नाही. कोण काय काय बोलते ते फक्त ऐकायचं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती प्रतिक्रिया राहायची. मग असं करता करता ते पोलीस लागला झटावायले आम्हाला, तिकडे जाऊन गेले, तिकडे जाऊन गेले. आता मेंबरचं काम काय आहे, फक्त ऐकणे, बोलले नाही. मग असं करता करता झालं 10 झाले, 10 मिनिटं झाले. आता मग एकदा बॅटरी चार्ज झाली की मग सांगायचं काम नाही. मग झाली बॅटरी चार्ज, आता त्याची बॅटरी चार्ज झाली. अरे तूच माहिती हो 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 दाखवताच असते म्हणजे कुठं गेला काय त्याला कुठं गेला कोण माहिती का, त्याचा लांबा लावा लागला म्हणे. अरे बाबा थांबा, थांबा मेंबर थांबा, पुण्यात नेबरमध्ये पुण्यात होतो आम्ही. त्यांनी ते गेले बाबा, ते प्रश्न दिसत तुमचा. आणि दुसरा किस्सा आहे, इथं आम्ही बसलो गप्पा करता करता रात्र झाली. मग जागलीवर झाले नाटक पाहत चालू एका मास्टर होतात ते दोघं बाबा चालू बाबा टाइम झाला आम्ही जातो आपल्या जागेवर काय म्हणतो. आता आम्ही तर बसलो गप्पा करत, गेले जाऊ दिलं पुढं. आम्ही कोणते रस्त्यात चालले ना, आम्ही जंगलाने निघलो, धावत जंगलात निघलो. भिका मास्तरची भिका मास्तर भिका तो होता तो कवर, त्याने घेतली फाशी त्याच्यावर. आणि त्याच्या एक कोणतं बाबा छोटीचे बाबाची फाशीची, आणि इकडल्या बाजू होता तो आंबा. आम्ही पुढं जगलो आणि जेवण बसलो ते आंब्यावर, पुढे बसलो आंब्यावर. आणि आंब्यावर ते चुकून हे चालले गप्पा आले. जसे जवळ आले याचा आवाज आणले का आणि आवाज काढणं सुरू केला. आणि खळखळ अरे भिकी आला अरे पळा, अरे लागले जोरात पळायले तिला पुढं. अरे माहिती होतं काय माहिती त्याने फाशी घेतली ना, ते जोरा लागले. आम्ही उतरलो खाली उतरून पोहून ते पोहोचलो. ते मोठी जवारी होती, जवारी इतक्या जवारी जवळ उभे राहिलो. आणि आलो माझ्या चर्चा चालू. आणि मग ते आणखी जवळ आले की धरले झाडे. घेतले लाडक पळाच्या गिऱ्यावर सोडून. आणि मग आलो आम्ही घरी आलो. मग दुसऱ्या दिवशी अरे फार ज्या असं घडलं ते बरं ते आंब्यावर आलं का ते अनुभव म्हणे. मग तिथून म्हणे मग ते जेवण घ्यायचं अनुभव म्हणे. तुम्हाला कसं काय माहिती म्हणे. अरे ते आम्ही काय ते का तर हे इथं मग आमचं नेहमीचं हे खेळण्याचं ग्राउंड आहे आमचं. झोपायचं ते वडाखात अजून बी आहे, त्या वडाखाली जाऊन झोपत जाऊ आम्ही. हे दाखवते वन त्या वडाखाली जाऊन झोपतो.